सीता नमस्तस्ते 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 नमो नमः. 3.5 शक्तिपीठातील एक आपली श्री महालक्ष्मी अंबाबाई आणि त्या अंबाबाईच्या कोल्हापूरमध्ये आज आपण 16 सख्यांचा हा कार्यक्रम सजवणार आहोत. नमस्कार 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 मंडळी, आणि मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. 16 सख्यांचा, 16 सख्यांचा, हो हो हो, 16 सख्यांचा. आणि इथल्या या सगळ्या कोल्हापूर मधल्या आपल्या ताया एकदम नटून थटून आलेल्या आहेत, ठरवून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आजचा हा आपला 16 नुसता सजणार नाहीये, तर अख्ख्या महाराष्ट्रभर गाजणार आहे, हो की नाही? ये बात कोल्हापूरकर. हा मग अरे विषय कसा आहे आपला? हा नाही आपला विषय. हा, आणि आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. ह्यामध्ये आपण काय करतो, एक वाक्य देतो, ते पटापटा 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 बोलून दाखवायचे. जी ताई, जी मावशी, जी आजी, जी वहिनी हे वाक्य बोलून दाखवेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. तुम्ही बघताय इथे अगदी रुखवत वगैरे मांडून ठेवले, हो की नाही? इथे बक्षीस आहेत. ताई जिंकली की लगेच बक्षीस. सगळ्या ताई आलेल्या आहेत इथे. हा, वाक्य बोलायला, वाक्य कुठले तेच माहिती नाहीये, पण वाक्य अत्यंत सोपं आहे. पण ते वाक्य वेगवेगळ्या मूड मध्ये बोलून दाखवायचं. कुठल्या वेगवेगळ्या मूड मध्ये बोलायचं ते मी सांगणार आहे. हा, त्याप्रमाणे बोलून दाखवायचं. ठीक आहे? हा वाक्य असं आहे: श्रुतीची पुत्री कृती, 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 श्रुतीची पुत्री कृती. कळलं? कळलं? काय काय झालं, काय झालं मला सांगा. काय काय झालं? चुकून काहीतरी आलं तर काय म्हणजे चुकीचा शब्द कसा पाहिजे होते की कुत्री बित्री आलं तर पण आला तर येऊ देत ना. काय होते मग चालेल. हा मग काय होते श्रुतीची पुत्री कुत्री. चला, कुठून सुरुवात करायची तुम्ही सांगा. हा, कुठून? तिकडनं. तुमचं काय म्हणणं आहे? तिकडनं. तिकडनं. ओके, हरकत नाही. या सगळ्या ताई म्हणतात इथून सुरुवात करायची आहे, तर त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया आणि सुरुवात करूया इथूनच. ताई तुमचं नाव सांगा. नेत्रा राजकुमार जाधव. नेत्रताई. बरं, ठीक आहे, तुमच्यापासून सुरुवात करूया. आणि हे श्रुतीची पुत्री कृती हे वाक्य गात गात बोलायचे. 1 2 3. हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हे पाडे म्हटल्यासारखं वाटतंय. मग कसं? बे 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 दोन्ही 4 बे 3 6 असं पाडे म्हटल्यासारखं वाटतं. तसं नाही, गाणं गाणं. अरे श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हा. अरे श्रुतीची पुत्री कृती, अरे श्रुतीची पुत्री कृती. बस खास कर. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. तिची चाल वेगळी होती, ही चाल वेगळी. ओके, हरकत आहे. जोरदार टाळ्या. चला, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही आता नाचत नाचत बोलायचंय, बिंदास. श्रुतीची पुत्री कृती, 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 श्रुतीची बरं, मगापासून 3दा बोलल्या पुत्री. आता लक्षात आलंय त्यांच्या. श्रुतीची पुत्री कुत्री, श्रुतीची पुत्री कुत्री. पण मस्त, क्या बात आहे. या पुढे या लवकर. रेडी? श्रुतीची पुत्री, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. पत्री. श्रुतीची पत्री. हा हा, रेडी. हा, पण काय मस्त, व्हेरी गुड. हा. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. पत्री. श्रुतीची पुत्री कुत्री. व्हेरी गुड. चला, एकदा जोरदार टाळ्या जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. नीना उल्पे. काय काय ते? नीना उल्पे. नीना उल्पे ताई. हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचे. लाजत लाजत बोलायचे. हा हा. समोर भाऊजी उभे आहेत. श्रुतीची पुत्री
कृती कुठे? भाऊजींना बघितल्यानंतर विसरले वाक्य. श्रुतीची पुत्री कृती. लाजत लाजत बोलायचं. बरं मी ठीक आहे, हे यांचं लाजणं आहे. मी दाखवतो कसं लाजत लाजत बोलायचं त्या. तसं तुम्ही बोलायचे. हा, समोर भाऊजी उभे आहेत. अहो. कसं म्हणायचं? हा, भाऊजी नसतं म्हणायचंय. मग आहे हा, अहो. श्रुतीची पुत्री. वाक्य सगळं मी बोलायचं. अहो सगळं मी करायचं. ह्या फक्त कृती बोलणार. अहो. अहो. अहो पुढे बोला नुसता करताय तुम्ही. श्रुतीची पुत्री कृती आली आहे बघा. आली आहे बघा. अहो. श्रुतीची पुत्री. श्रुतीची पुत्री कृती आली आहे बघा. हो सॉरी, आली आली आहे बघा कशाला. ठीक आहे, चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर श्रुतीची पुत्री कृती हे वाक्य तुम्ही रागात बोलायचं. अरे बापरे. श्रुतीची कुत्री पुत्री. ही जी काय कुत्री आहे ना, ही कुठे आहे ती बघायला पाहिजे मला. हा, रागात. हे बघा मी दाखवतो रागात. हा, चेहरा असा राग. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. हा, अजून येऊ दे. श्रुतीची पुत्री कृती. हा, मग विषय कसा आहे श्रुतीची आपला? पुत्री कृती. हा, अजून. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. हा, मग ते- श्रुतीची पुत्री कृती. हा. श्रुतीची पुत्री कृती. हा, हा, श्रुतीची पुत्री कृती. हा. श्रुतीची पुत्री कृती. 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 चला जोरदार टाळ्या सह्यांच्या या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ठीक आहे, चला हे वाक्य तुम्ही रागात बोलून दाखवा. श्रुतीची पुत्री कृती. हा, श्रुतीची पुत्री कृती. हा. श्रुतीची कुत्रीची पुत्री. हा, श्रुतीची पुत्री रागात होऊन जाऊ दे रागात. श्रुतीची बघा, पुत्री डोळे अजून असे मोठे होऊ देत. श्रुतीची पुत्री हा, कृती. डोळे मोठे होऊ देत. श्रुतीची ए, श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. ए, होऊन जाऊ दे. हा. पुत्री कृती. हा, शबाश, होऊन जाऊ दे. बोला. हा. पुत्री कृती. हा. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. चेहरा अजून येऊ दे असा. श्रुतीची पुत्री कृती. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य ना तुम्ही श्रुतीची पुत्री कृती असं उडी मारून बोलायचं. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. हा, रेडी. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. हा, रेडी. श्रुतीची पुत्री कृती. हा, हा. श्रुतीची पुत्री. पुत्री कृती. हा, फक्त माईक व्यवस्थित धर. हा, श्रुतीची पुत्री कृती. हा, हा. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलं त्या ताईला आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या ताई. या. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. कसं वाटते? छान वाटते. हा? छान वाटते. मी वाटलं होतं बक्षीस मिळेल. नाही, मी एन्जॉय करायला आले. बक्षिसाचं काय काय? गॅरंटी. बक्षीस तर मिळणारच होतं. एन्जॉय पण झालाय माझा. पण एन्जॉय करायला आलो होतो तुम्ही. हे वाक्य तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे. दुसऱ्या ताई आहेत, त्यांनी सुद्धा उत्तम सादरीकरण केलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण देणार आहोत बक्षीस. व्हेरी गुड. ह्या ताईंना द्या.
क्षितिजी पुत्री एकदा उडी मारा एकदा उडी मारा एकदा उडी मारा या. क्या बात आहे ताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप चहाचे आम्ही फार शौकीन आहोत आणि आल्यापासून कपाकडे लक्ष होतं अच्छा. आणि चहाची वेळ बरोबर झाली हो होती. की नाही, बरोबर झाले की नाही. हा मग तुम्ही सुद्धा तर ह्या चहाच्या कपातून चहा आणि कॉफी प्यायची, हो, हो, भाऊजींना नक्की. द्यायची आणि भाऊजींना नक्की, नक्की, सांगायचंय नक्की. हा घ्या कप आणि बसा. गप. हा. आपल्या या पहिल्या धमाकेदार खेळानंतर म्हणजे जिभेला काही हाड, त्याच्यानंतर आपण अर्थातच आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. पण ह्या भागामध्ये आतापर्यंत ताईंबरोबर त्यांची आई आलेली आहे, ताईंबरोबर त्यांचा भाऊ सुद्धा आलेला आहे. पण ह्या भागामध्ये आज एक सगळ्यांना सरप्राईज आहे, एक गंमत आहे आणि ती म्हणजे आज आपल्या या भागामध्ये ताईंबरोबर तिचे बाबा सुद्धा येणार आहेत. आणि आज तायांबरोबर तर आपण गप्पा मारणारच आहोत, पण त्याचबरोबर तायांच्या बाबांबरोबर सुद्धा आपण त्यांच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. आणि त्यासाठी मी सगळ्या ताईंना आणि त्यांच्या बाबांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. बाप आणि मुलीचं नातं ना हे रक्तापेक्षा ना मनाचं जास्त असतं. आणि तेच नातं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आपल्या आजच्या या भागातून आपण करणार आहोत. आणि त्यासाठी मी ताईंशी मी बोलणार आहे. ताई, तुमचं नाव सांगा आणि नाव सांगून आज तुम्ही तुमच्या बाबांची ओळख करून द्यायची. माझं नाव आता सध्याचं पल्लवी मिसाळ, माहेरचं पल्लवी घाटके आणि हे माझे वडील भीमराव घाटके. पण आज हे तुम्ही बोलताना तुमचे डोळे पाणावलेत, काय असं डोळ्यासमोर आलं? वडील म्हणजे कसं सपोर्ट सिस्टम असतं. काय बाबांबद्दल सांगाल तुम्ही? असं कधी हे करू नको ते नको करू असं कधी झालेलंच नाही आहे. म्हणजे एकदम फ्री वातावरण आहे तिकडे. इकडे पण तसंच आहे, ओरडणे असं काय कधीच काय हे झालेलं नाही. बाबा, मला एक सगळ्यात आधी प्रश्न असा विचारायचा तुम्हाला की जेव्हा ताईचा जन्म झाला हे जेव्हा कळलं की मुलगी झाली, काय चेहऱ्यावरती तुमचं आनंद होता आणि काय मनामध्ये आलं होतं विचार? ते काय ते म्हणजे जन्माच्या वेळेला हुरहुर लागली असते बाबा, व्यवस्थित आपली बाबा ही जी डिलिव्हरी असते व्यवस्थित झाली, चांगल्या आरोग्याची मुलगी मिळाली, चांगलं आहे ते. पण कशी होती ताई लहानपणी? हट्टी होती, मस्तीखोर होती? हा, हट्टी हट्टी. आणि काय नावाने तुम्ही तिला हाक मारता? पल्लवी, तिच्या नाव पल्लवी आहे, ती पल्लवीनं पल्लवीच हाक मारता. पण जेव्हा लग्न ठरलं, आज ज्या मुलीला आपण लहानाचं मोठं केलं तर वाढवलं, काय त्या दिवशी मनामध्ये आलं होतं? कशा ते हुरहुर असते बाबा की आता नवीन घर ठिकाण जाणार, त्या ठिकाणी ती व्यवस्थित रुळली, त्यांनी हे करून घेतलं की मनाला एक अशी असते म्हणजे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत म्हणजे तिथलं काय परिस्थिती म्हणजे बाबा व्यवस्थित ते तर रुळली, चांगल्या प्रकारे हे झाली, म्हणजे व्यवस्थित सगळं झालं, पार पडलं. भरपूर त्यावेळा म्हणजे काळजी असते ज्यावेळा आपण देतो, ती तिथे रुळली एकदा समजलं की म्हणजे आम्हाला समाधान झालं. कन्यादानाची विधी जेव्हा सुरू होती, पाणी आलं होतं डोळ्यातून? हा, काय होतंय, मनात किती जरी वाटलं तर ते हे करावं लागतं, तटवून धरावं लागतं. तटवल्याशिवाय म्हणजे ते त्याला ते व्यवस्थित सगळं पुढचं कार्यक्रम पार पडत नाही, नाही तर ते त्यातच हे होऊन बसतं. जेव्हा ताई माहेरचा उंबरा ओलांडून सासरी जात होती, तिला असं बाबा बाय एकदा थांब असं वाटलं होतं? बोलावं असं वाटतंय ती काय बाबा, किंवा म्हणजे काय काय सांगावं असं हे. आता ती काय होते प्रत्येक मनात येतं, ती समंजस आहे म्हटल्यावर आम्हाला म्हणजे जर काळजी नव्हती एवढी ती. पण असं काय आज ताईला सांगावं असं वाटतंय तुम्हाला? तिनं स्वतः मुली आता म्हणजे ती चांगले म्हणजे मुली देखील म्हणजे स्कॉलर तिच्या ह्याच्या हुशार आहे, चांगल्या प्रकारे त्यांना हे करावं, घडवावं त्यांना, ही माझी इच्छा असते, मनाची मनोमनीची. मला ताईंशी बोलायला आवडेल. ताई, जेव्हा लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री काय बाबांबरोबर बोलणं झालं होतं आठवतं? काय नाही, सांभाळून राहा, असं घर सासरच्यांना सांभाळून घे, हाच सल्ला असतो सगळ्या वडिलांचा. तसाच मला पण त्यावेळी दिला गेला सगळ्यांनी. तर मग दिवसभरातून किती वेळा बोलणं होतं बाबांशी? एखाद दुसऱ्या वेळा होतं. एखाद दुसऱ्या वेळा होतं. जेव्हा लग्नाचा दिवस असतो आणि मग ते सगळे पाठवणीच्या ज्या सगळ्या विधी असतात, गोष्टी असतात, तेव्हा असं वाटलं होतं की नाही बाबा एकदा थांबावं इथे? असं वाटतेच माहेरी राहावंसं,
पण आता ते रीत असल्यामुळे जावं तर लागतंच. जावं तर लागतंच, बरोबर आहे. पण आज मग काय इथे बाबांना जी इतक्या वर्षात कधी सांगू शकलं नाहीत, बोलू शकलं नाहीत, आज त्यांना सांगावं असं वाटतंय. कधी काय माझ्याकडून चुकून काय शब्द वाया आहे, मोठ्यानं जो ओरडणे, रागाने काहीतरी आपण चुकून ओरडून बोलतो, तसं झालं असलं तर मला माफ करा आणि अशीच माझी साथ देत जा, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. आणि अर्थातच आपले बाबा आहेत, ते आपल्या प्रत्येक चुका ते पोटात घालत असतात आणि मोठ्या मनाने माफ करत असतात. हो. असताना एक घट्ट मिठी माराविषयी वाटतं, हे सॉरी म्हणावं असं वाटतं. होऊन जाऊ दे. ताई, आज तुम्ही इथे आलात, बाबाही आलेत. आज कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन आणि व्यक्त होऊन? छान वाटते, मोकळं झाल्यासारखं वाटतं. मला बाबांना सुद्धा विचारायचं आहे की बाबा आज काय सांगाल? या 4 लोकांमध्ये बाबा किंवा मुलीबद्दलच्या बाबा भावना आपल्या असतात, तेव्हा लग्न झाल्यानंतर काय तिचं काय वाटलं हे विचारलं, ते व्यक्त केलं. हे म्हणजे मनाला आमचं एक समाधान झालं की या व्यक्त झाल्या मनातल्या भावना हे सगळ्यात चांगलं झालं. हे व्यक्त होत आहे ह्याचा आम्हाला खरंच खूप आनंद आहे. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं माहेरचं नाव मनीषा मधुकर इनामदार आणि सासरचं नाव अमृता गिरीधर कलाट. काय बाबांची ओळख करून द्याल तुम्ही? बाबांची ओळख माझे चिखली 32 शिराळजवळ नाटोली म्हणून एक छोटं 400 घराचं गाव आहे. माझं शिक्षण 10वीपर्यंत सागावलं झालं. नंतर कॉलेजला जायचं होतं, पण माझे वडील म्हणले नाही म्हटले, कॉलेजला जायचं नाही. माझं लग्न झालं 91 साली. मी एकटी आणि एक भाऊ, 2घंच जण आम्ही. आणि वडील माझे शुगर फॅक्टरीत होते. ITI झालेला आहे त्यांचा, त्यामुळं ते इंजिनियरच्या हाताखाली वगैरे काम करत होते, फिटर म्हणून होते. आता सध्या 7 वर्ष झालं माझी आई एक्सपायर झाली, तेव्हापासून ते 7 वर्ष झालं माझ्याकडे राहायला आहेत. आणि मी त्यांना ठेवून घेतल्या म्हणण्यापेक्षा काय गावाकडं कुठं एकटं सोडायचं. भाऊ पुण्याला आहे जॉबला, भावाकडे जातात, ते 2-3 महिने राहतात. पण सून म्हटले की शेवटी वेगळे विचार येतात. घरात ती एकटी असते, आपण कसं घरात थांबायचं. 10 ते दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत ते बाहेर बागेत बसतात. जेवायची वेळ झाली की घरला. पण लेकीच्याकडं तसं नाही आहे. लेकीच्यात कधी पण थांबू शकता, कधी पण तुम्ही जाऊ शकता, येऊ शकता. त्यामुळे ते आता 7 वर्ष झालं माझ्याकडेच आहेत. आणि माझा नवरा आणि मी एवढं त्यांना, माझी मुलंसुद्धा एवढं त्यांना आदरानं आम्ही हे करतो. आता अक्षरशः ते गेल्या वर्षीच अटॅकमधनं एक 15 दिवस ICUमध्ये होते. पण जेव्हा डॉक्टरनी मला रात्री 12:30ला कॉल केला की तुमच्या वडिलांचं आम्ही काय सांगू शकत नाही, माझे पाय तिथंच गेले. कारण भाऊ इथं नव्हता, मिस्टर बेळगावला होते. ते म्हणले घाबरू नकोस, मी येतोय तोपर्यंत. अक्षरशः ह्यांना बघता बघवत नव्हतं. पण 3 दिवस म्हणजे डॉक्टर म्हणले, भाऊ माझा आला सकाळी, पण डॉक्टर म्हणले आपण बघूया, म्हणले काय होतंय. म्हणले आपण हे काढूया म्हणले, आता व्हेंटिलेटरवर ठेवलेलं. माझ्या आईची सेवा त्यांनी 12 वर्ष केली. आईचे पाय दोन्ही शुगरनं काढून टाकलेले होते. अगदी सगळं म्हणजे सगळं कारण माझ्या आईला हलताच येत नव्हतं. पण तशी सेवा त्या माणसानं 12 वर्ष केल्यामुळं, देवानं आणि दत्ताची पूजा करत होती गावात, तशी सेवा केल्यामुळं परमेश्वराला एकच मागणं होतं की काहीही असू दे, कसंही असू दे, घरात लुळंपांगं पडू दे, पण माझ्या वडिलांना तू परत वाचव. त्यांना फळ मिळालं. आज ते उभा राहिलेले आहेत. वय वर्ष त्यांचं आता 84 आहे. माझ्या सासूबाई सुद्धा माझ्या आता 3 वर्ष झालं एक्सपायर झालं. पण ते म्हणले तुझ्या वडिलांना गावाकडं सोडायचं नाही, आपल्याजवळ कोण आहे म्हणले. तुला पण सोबत होती, मला पण सोबत होती. आता सध्या माझ्याजवळ ते आता 7 वर्ष झालं माझ्याकडेच आहेत. बाबांचा स्वभाव कसा आहे? बाबांचा स्वभाव तसा खूप रागीट होता, म्हणजे बाहेर जायचं नाही, हे करायचं नाही. पण माझी आई पण तशीच. पण ते प्रेमळ आहेत, खूप प्रेमळ आहेत. आता जर पुण्याला गेले ते भावाकडं, दिवसातनं एकदा तरी मला फोन करतात. आणि ते 8-10 दिवस इथे येऊन राहिले माझ्याकडं. आता भावाचा लगेच फोन आला, वडील मला तो फोन करत नाही, तर तू 1 दिवस तुला चुकवत नाही फोन करायला ते. आणि वडिलांनी मला 1 दिवस सुद्धा फोन केला नाही म्हणतात. म्हणजे किती माया असती वडिलांची मुलीवर,
ते कळतं आणि ते मला लाल्याशिवाय अजून सुद्धा बोलवत नाही. त्यांचा फेवरेट शब्द लाल्या. लाल्या म्हणूनच मला ते हाक मारत असतात. मला आता बाबांशी बोलायला खरंच आवडेल. मला फक्त सांगायचंय, काय सांगाल तुम्ही तुमच्या लाल्याबद्दल? बरं का, मी आता जवळजवळ 2000 साली रिटायर्ड झालो. न 12 वर्षाचा सेवा केली बायकोची. बायको गेल्यापासून मी माझ्या लेकीजवळ आहे. आमचे लेक जेवढे मला सांभाळत तेवढे चांगली सांभाळत. लहानपणी काही मी पडत नाही मला. लहानपणी कशी होती ताई? हा, लहानपणी कशी हट्टी होती, मस्तीखोर होती? लहानपणी चांगली होती. शाळेला जात होते, कॉलेजला जात होते, सगळ्या वेळ मस्तीखोर होती? हा, हो ना? वा, मुलगा चांगला, मुलगी चांगली, सगळं मला सगळे चांगले सांभाळतात. मी 6 महिने येत असतो. 6 महिन्याच्या मुलाकडे असतो पुण्याला. मला फक्त एवढंच विचारायचं की जेव्हा लग्न ठरलं तेव्हा बाबांबरोबर काही बोलणं झालं होतं आदल्या दिवशी? नाही, लग्न ठरलं. माझे आई नाही म्हणत होती मला तिथं द्यायला, कारण मुलाकडचं घर नाही, शेती नाही, मुलगा आहे. पण माझे वडील म्हणले नाही, मुलगा देखणा आहे, कमवत आहे, बस मला आमचं दुसरं काही नाही. तेवढ्यावरच मला हे केले. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी असं काय बोलणं वगैरे काही नाही, पण दोघंजणं कडकडून एकमेकाला घट्ट भेटलो. आणि ज्या दिवशी वऱ्हाड जायचं होतं तेव्हा वडील माझे आतनं बाहेर यायलाच तयार नव्हते. नाही म्हणजे मला यायचंच नाही आहे लग्नाला. माझं एवढं मोठं वस्तू जाते इथून म्हटल्यानंतर ते यायलाच तयार नव्हतं. कडकडून जी एकदम मिठी मारली मला. अजूनसुद्धा असं अंगावर मला आत्ता शहारा आल्यासारखा व्हायला लागलं. नाही म्हणजे मला जायचंच नाही, माझ्या मुलगीला पाठवायचं नाही. परत म्हणायला नको नको. आणि माझं लग्न झाल्यावर सुद्धा 4 वर्ष मी वारणानगरला होते. माझे मिस्टर वारणानगरलाच होते. रोज दूध सकाळी रोज एका माणसाला दूध रोज पाठवून द्यायचे. ते नाही गाव लेकीला माझ्यानं तिथनं तो 12 किलोमीटर रोज माणूस दूध घेऊन येत होता माझ्याकडे. वडिलांचं जे सुख आहे खरंच एक वेगळंच. जोपर्यंत मुलीला आई वडील आहेत तोपर्यंत कशाचीही कमतरता नाही आणि माहेरची कमतरता भासत नाही. पण जेव्हा आपली आई जाते तेव्हा खरोखर माहेर तुटल्यासारखं होतं. मात्र एवढं मात्र 100% खरं. आणि ज्या मुलीला आई नाही आहे तिला खरोखर ती भाऊ असतो, भाऊ आपल्याला नाही म्हणत नाही, सांभाळतो, सगळं करतो, माहेर पण करतो, सगळं करतो. पण जी आईची एक ओढ असती माहेरला जायचं म्हटल्यावर ती मात्र मुलीला मिळू शकत नाही. आज या निमित्ताने एखाद वेळेस कधीतरी आपण माहिती आहे ना रागवून कधीतरी आपल्या आईवरती किंवा बाबांवरती आपण कधी रिॲक्ट होतो, आपण बोलतो, आवाज चढून कधी चढला जातो. त्यावेळची सिच्युएशन तशी असते, मनात काही नसतं. पण आज असं तुम्हाला समजा त्यांना जर सॉरी म्हणावं असं वाटलं, काय सांगाल तुम्ही, काय बोलाल? फक्त त्यांनी आहे असं व्यवस्थित राहावं, माझ्याजवळ राहावं, माझा आधार बनून राहावं, एवढीच मी परमेश्वराकडे पाहते. आणि एक परमेश्वरसुद्धा जोपर्यंत त्यांना सुखी ठेवता येईल तोपर्यंत त्यांना ठेवावं एवढीच इच्छा आहे. नक्कीच ताई. आज फक्त मी बाबांना त्यांना फक्त आग्रह करणार आहे की त्यांनी आज तुम्हाला लाल्या म्हणून हाक मारायची आहे आम्हा सगळ्यांसमोर. मी मान्या म्हणून तो काय मन्या 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 ह्या म्हणतात मनेच्या लाल्या म्हणतात. नावाचीच हा. पण मी मान्या म्हणून हाक मारतो. अच्छा, आज म्हणजे आज तुम्हाला मन्या म्हणून हाक मारायची आहे. हा म्हणजे आज इथे खास कार्यक्रमात हा. आले तर तुम्हाला मन्या. आवडीचं नाव माझं मन्या. मग एकदा बाबा मनीषा. मन्या म्हणून एकदा मन्या म्हणून हाक मारा. हा, मन्या मन्या कुठे मन्या काय चाललीस? करताय? हा हा, ठीक आहे. थँक्यू. अगदी खरं सांगतो मनापासून, बाप हा बाप असतो. कितीही त्रास असला, कितीही आजारी असले किंवा त्याच्या वेदना कितीही असल्या तरी पण त्या वेदना, तो त्रास आपला बाबा हा कधीच दाखवत नसतो. तो किती असला तरी असं दाखवत असतो की मी व्यवस्थित आहे, मी ठणठणीत आहे, माझी काळजी करू नको. आणि हा बापच असतो जो सगळ्या वादळांमध्ये, सगळ्या संकटामध्ये अगदी दीपस्तंभासारखा उभा असतो, एखाद्या पर्वतासारखा उभा असतो की सगळी वादळ त्याला आपटतात
निघून जातात, पण त्याची चाहूल, त्याचा त्रास आपल्या मुलांना कधीच होऊन देत नाही आणि तोच खरा बाप असतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या ताई आणि बाबांसाठी झाल्या पाहिजे. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं माहेरचं नाव ऋतुजा तानाजी भोपळे आणि माझं सासरचं नाव ऋतुजा विश्वास चव्हाण. काय सांगाल तुम्ही बाबांबद्दल, काय ओळख करून द्याल? हे माझे वडील तानाजी भोपळे. बाबांविषयी आता असं काय बोलायचं, त्यांनी लहानपणापासून सगळे हट्ट पुरवलेत. थोडी मी हट्टी होते, आई काय करू द्यायची नाही, म्हणजे कुठं जायचं असेल तर पाठवायची नाही, पण बाबांनी सगळे ते हट्ट पूर्ण केले आतापर्यंतचे आणि अजूनही ते करतात. बाबा स्वभावाला कसे आहेत? रागीट आहेत? माझे प्रेमळ वडील स्वभावाला शांत आहेत. त्यांनी आम्हाला लहानपणापासून खूप कष्टाने वाढवलंय. त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. ते स्वतःहून समोरून काही बोलत नाही आणि आम्ही विचारलं तरी आम्हाला काही सांगत नाही. बाबा, ताई लहानपणी कशी होती? माझी मुलगी पहिल्यापासून हट्टी आहे. पहिल्यापासून हट्टी आहे. हट्टी? हो, मग धाडशी पण आहे करेल. अच्छा. पण जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला मुलगी झाली आहे, काय तेव्हा तुमच्या मनात नाही, आलं? दोन्ही मुलगा झाला तेव्हा पण आनंद झाला, मुलगी झाल्यावर पण आनंद झाला. जेव्हा तिचं लग्न ठरलं, काय तेव्हा असं वाटलं होतं? किंवा जरा थोडं वाईट वाटलं, रडलो पण आम्ही. रडलात? हो. पण जेव्हा आडनाव बदललं गेलं किंवा बदलत होतं, वाईट वाटलं होतं? वाटलं की. आणि अजून तिला मी दीदीच म्हणतो तिला. अजून आमच्या घरातली सगळी दीदी म्हणतात त्याला. मला ताईशी बोलायचं आहे. ताई, काय एखादा असा बाबांचा किस्सा तुला आठवतोय किंवा सांगावा असं वाटतोय? ॲक्च्युली मला स्पोर्ट्स बाईक चालवायला आवडते. स्पोर्ट्स बाईक? हां, आणि मी चालवते. माझी आई मला गाडी चालवायला अलाव करत नव्हती, पण बाबांची गाडी सकाळी वॉशला घेतली की बाबा म्हणायचे एक फेरी मारून ये, ते पण आईला चोरून. म्हणजे बाबांना आवडायचं तू स्पोर्ट्स बाईक चालवते किंवा काय, हे बाबांना आवडायचं? हो. आई समाजाला घाबरायची, मुलगी गाडी चालवते, काय म्हणतील आजूबाजूची लोक, बाईक चालवते. बाबा म्हणायचे तू गाडी वॉश कर आणि एक राऊंड मारून ये. पण असं कधी बाईकवरनं बाबांना असं बसून कधी राऊंड मारून? मीच आता बाबांना गाडी चालवायला होत नाही, तर कुठं जरी जायचं असेल, त्यांच्या गावी वगैरे जायचं असेल, तर मीच त्यांना घेऊन जाते. पण अशी बाबांनी आयुष्यात अशी, म्हणजे बाबांनी अशी कुठली वस्तू पहिल्यांदा जेव्हा तुला अशी दिली आहे? बाबांनी आणि आईने मला माझी गाडी गिफ्ट केली. म्हणजे जेव्हा माझं कॉलेज झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं, चांगल्या मार्काने पास झालीस तर तुला गाडी घेऊन देते. काय एखादा असं, जेव्हा असं कधी एखादा प्रसंग घडलाय, त्या प्रसंगामध्ये कधी कधी असं आपण आईबाबांवरती कधी कधी आपला आवाज चढला जातो, कधी आपण दुखावलं जातो न कळतपणे, आज त्या गोष्टींसाठी कधी सॉरी म्हणावं असं वाटतंय? खूप हट्टी होते, त्यांच्या मनाविरुद्ध खूप गोष्टी केल्यात, त्यामुळे त्यांना सॉरी म्हणावं असं वाटतं मनापासून. ताई, आज आपण आपल्या आईबद्दल नेहमीच बोलत असतो, कारण अर्थातच आई तेवढे करत असते, पण आज बाबांबरोबर तू इथे आली आहेस, बाबांबरोबर बोललीस, व्यक्त झालीस, कसं वाटते तुला? ॲक्च्युली सगळीकडेच, म्हणजे शाळेपासून ते कॉलेज, म्हणजे आत्तापर्यंत सगळीकडे आईविषयी बोललं जातं, पण आज तुमच्यामुळे शक्य झाले बाबांविषयी बोलणं. सहसा ते बाबांविषयी कुठंच बोललं जात नाही. आज मोकळं व्हायला संधी दिली तुम्ही, मनातलं सगळं. मला एक गोष्ट मला खरं तर आवर्जून इथे सांगायची की जिथे आल्यानंतर, म्हणजे तुम्ही जेव्हा आलात, ताई आणि बाबा जेव्हा इथे आले, तेव्हा बाबांनी आल्या मला असं सांगितलं की तिचं छोटं बाळ आहे, तिला जायचं आहे, ते लवकर जायचं आहे. ही जी काळजी आज ते, म्हणजे आज लग्न झाल्यानंतर सुद्धा, सासरी गेल्यानंतर सुद्धा ही जी काळजी आहे, पण ती लहान असणं सुद्धा तुम्ही काळजी करत होतात. आज ती सासरी जाऊन, ताईचं लग्न झालेलं आहे, ती सासरी गेलेली आहे, आज तिचं बाळ आहे, तरीसुद्धा तुम्ही तितकीच काळजी करत आहात. बाबा आणि मुलीचं नातं हे जे इतकं गोड आहे ना, ते तितकंच गोड असं छान राहू दे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद हा असाच कायम राहू दे, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ह्या गप्पा झाल्यानंतर ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. नियम सगळ्यांना माहिती आहेत, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला लगेच बक्षिसे, आणि जी विजेती होईल तिला अर्थातच सन मराठी वाहिनीकडून भेटवस्तू म्हणजे बक्षीस मिळणार आहे. आणि नळावरची भांडणं नको, ठीक आहे? चला तर तयार आहेत सगळ्या? ओके, चला म्युझिक प्लीज.
हा, नाचायचं कंपल्सरी. बायको दूसरी पोरगी में देखूं काय को दिल दे के तू बन जा मेरी बायको दूसरी पोरगी में देखूं काय को दिल दे के तू बन जा मेरी बायको दूसरी पोरगी में देखूं काय को मेरी है तस्वीर तेरे आंखों में फिर होठों पे काय को नकू नकू काय ग सकू 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 हा पटकन बसा लवकर. व्हेरी गुड. हा अरे बापरे. हो. एक काही लवकर. 3 खुर्च्यामध्ये आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक म्युझिक आपले हेच आपली इच्छा म्युझिक प्लीज. क्या बात है. कहते हैं मेरी महबूबा तेरी आंखों में मेरा दिल डूबा तेरी क्या बात आहे. आणि ते एकच खुर्ची मध्ये आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. त्यासाठी म्युझिक प्लीज. संगीत सुरू झाल्यापासून ते खुर्ची मिळेपर्यंत जो काय डान्स होता हा एवढाच डान्स. पण ताई विजेती झालेली आहे त्याच्यामुळे आपण त्यांना बक्षीस द्यावं लागणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईने फक्त असं करत फक्त ही खुर्ची पटकवलेली आहे त्यांना आपण देणार आहोत ही भेटवस्तू, हे बक्षीस. क्या बात आहे. आणि याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वा क्या बात आहे. म्हणजे सह्या ताया आपल्या कोल्हापुरातल्या ज्या काय कल्ला करतायत. क्या बात आहे. मस्त. म्हणजे संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ते एक ज्या त्या ताई नाचल्यात. वा खूप छान. पण कसं असतं माहिती आहे ना, आमची चुकबोल द्यावी घ्यावी हा एक असा एक भाग असतो आणि या भागामध्ये आपण अबोला दूर करत असतो, दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव संध्या खानविलकर. खूप मोठ्या कुटुंबातली म्हणजे माणसानी मोठ्या असलेल्या कुटुंबातली आहे. मी तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य तुमचीच बहीण म्हणा किंवा तुमची सखी म्हणा. मी तुमच्यासोबत सतत असते. पण काय असतं, एखाद्या हसरा चेहरा असतो त्या पाठीमागं काहीतरी दडलेलं असतं. तसंच काहीतरी 4 वर्षापासून माझ्या हसऱ्या चेहऱ्या पाठीमागं काहीतरी दडलेलं आहे. मी व्यक्त व्हावं कुठं हे मला कळत नाही आहे. पण आज सन TV ने मला ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करणार आहे. आणि हा माझा निरोप माझ्या भावापर्यंत कुठून तरी पाखरासारखं कोणीतरी पोचवणार हे मात्र 100% आहे. तुम्ही जे म्हणालात की कोणीतरी तुमचा मेसेज, तुमचा निरोप माझ्या भावापर्यंत पोचवा, तर कोणीतरी नाही ताई, आम्ही तुमचा निरोप हा नक्कीच तुमच्या भावापर्यंत पोचू. जे तुमच्या मनामध्ये जे तुम्हाला बोलावंसं वाटतंय, जे तुमची खंत आहे किंवा जे दुःख आहे, जे तुम्ही इथे नक्कीच व्यक्त होऊ शकता. तर मला असं विचारायचं आहे की कोणाबरोबर तुमचा हा अबोला आहे आणि किती वर्षे? माझा हा अबोला माझ्या स्वतःच्या भावाबरोबर आहे मोठ्या.
माझा छोटा भाऊ अगदी माझ्यापासून मनापासून मला अटॅच असतो, पण मोठ्या भावाचं काय होते मला कळत नाही आहे. तो आपल्याच नादात आणि आपल्याच विचारांमध्ये असतो. असं काही गोष्ट माझ्याकडनं काय झालं मला माहीत नाही. अपराध माझा असा काय झाला, का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. काय घडलं काय झालं मला माहीत नाही, पण सतत ढालीप्रमाणे माझे भाऊ माझ्यासोबत असतात. पण काही वेळेला असं वाटतं की मी सगळ्यांपासून वेगळी आहे. तुमच्या मोठ्या भावाबरोबर तुमचा अबोला आहे, बरोबर? पण हा अबोला कशामुळे आहे? गेली 10 वर्ष झाली माझे मिस्टर गेले, पण काही चुका माझ्याकडूनच झाल्या असं सगळ्यांचं होतं. कारण मी सगळ्यात शांत घरातली मुलगी आणि मला काही गोष्टी व्यक्त होता आल्या नाहीत. माझ्या घरच्यांना मी काय सांगितलं नाही माझे मिस्टर काय करतात किंवा ते काय करायला लागलेत हे मी त्यांच्यापर्यंत पोचवू शकले नाही. त्यामुळं माझ्या भावाचं असं म्हणणं आहे की तुझा नवरा तुझ्या हातून गेला. पण काही वेळेला असं वाटतं की सगळीकडे मी साथ दिली, भावंडांना साथ दिली. माझ्या वडिलांची परिस्थिती खूप गरीब होती, त्यात मी वाळू विटा भरण्यासकट माझ्या वडिलांना भावांना मदत केली आणि त्यातच माझे मिस्टर मला भेटले. माझ्यापेक्षा 13 वर्षानं माझे मिस्टर मोठे होते, तरीसुद्धा मी वडिलांना सपोर्ट होईल यांच्या कामातून, कारण त्यांचे ट्रॅक्टर माझ्या घरी काम करत होते. म्हणून तिथं पहिली मी माझ्या मनाला सांगड घातली की नाही आपल्या घरच्यांना माझ्या मिस्टरांचा सपोर्ट होईल आणि त्यातनं मी त्यांच्या पाठीशी उभी राहीन, माझ्या वडिलांना कुठून तरी माझी मदत होईल. म्हणून मी लग्नाला होकार दिला. मेन म्हणजे माझं घराणं इथलं खूप मोठं होतं आणि माझे आणि त्यांचे विचार खूप वेगळे होते. कारण मी एकदम गरीब घराण्यात वाढलेली मुलगी, पण ह्यांचं खानविलकरांचं स्टेटस हे खूप मोठं होतं. मला काहीच कळत नव्हतं की मी ह्यांच्याशी कसं वागू. काही वेळेला माझ्या सासू-सासऱ्यांकडनं मला मारहाण झाली, बोलणं झालं, मला घराबाहेर काढण्यात आलं. पण रात्र बाहेर उभारले, पण वडिलांपर्यंत कधी पोचले नाही. पण हे मी केलं ते सगळं माझ्या भावंडांसाठी, माझ्या बहिणींसाठी. मी जर घरात येऊन बसले तर माझ्या घरच्यांचं काय होईल, माझ्या पाठच्या बहिणींचं काय होईल. की पहिलीच मुलगी घरात आली, त्यामुळं मी म्हटलं सगळ्या कुटुंबावर हा परिणाम होणार आणि मला तो परिणाम होऊ द्यायचा नव्हता. खूप स्ट्रगल केली. मिस्टरांना अगदी दारूच्या दुकानात ओढून आणण्यापर्यंत मी केलं. पण तिथनं मी 170 माणसांचं मी मेसचं जेवण केलं. घरी स्वतः एकटी करत होते, पण तरीसुद्धा काहीतरी चूक झाल्यासारखं माझा भाऊ माझ्याशी वागतो. आज त्यानं मला मनमुरादपणे सगळं मनाचा राग माझ्यावर काढावा, कारण त्याचा तेवढा हक्क आहे माझ्यावर. कारण आईनंतर आईवडिलांनंतर भाऊ आपले आईवडील असतात हे मला माहिती आहे. कारण माझे भाऊ माझ्याबरोबर ढालीप्रमाणे उभे आहेत आणि असणार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. पण कसं होतंय, मला तो बोलला नाही की मला वाटतं की माझं ओझं त्याच्यावर होतं की काय, म्हणून तो बोलत नाही. तर माझ्या भावापर्यंत माझा एकच निरोप आहे की तुझी छोटीशी बहीण आहे, किती जरी वयानं मोठी झाली तर तुझं बोट धरून चालणारी तुझी ती छोटी बहीणच आहे असं समजून माझी चूक भूल त्यानं माफ करावी आणि मला कधीतरी एकदा मायेनं मिठी मारावी एवढीच इच्छा आहे. पण आज सन मराठीच्या दादानी माझं मन रिकामं केलं. मी त्यांचे खूप आभार मानते. कारण हा कोपरा कुठंतरी असा रिकामा करायचा होता मला आणि ते सन मराठीच्या संकल्पनेनं माझा हा कोपरा रिकामा झालेला आहे. जसं म्हणतात ना कबूतर जा जा, तसं हे दादा माझी चिठ्ठी तिथपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहेत आणि खूप खूप मी त्यांचे आभारी आहे. म्हणजे मी कबूतर. हरकत नाही ताई, पण तुमचा हा निरोप खरंच मी तुमच्या भावापर्यंत नक्कीच पोचेन. फक्त मला एक असं म्हणायचं आहे की कधीतरी तुमच्या भावांमध्ये तुमच्यामध्ये काही छान आनंदाचे प्रसंगसुद्धा असतील. मला जेव्हा हे खानविलकरांचं स्थळ बघायला आलं त्याच्या आधी मला 2 स्थळं आलेली. एक छान चटकुला म्हणजे माझे भाऊ असे मला येऊन टच करायचे, अगं तो काळा आहे, तो गोरा आहे, त्याच्याकडे बघून असं कर, तो तुला पसंत करणार नाही. पण असं म्हणजे एक मजेशीर कथा, म्हणजे मला तो सारखा डिवचत होता. खानविलकरांचं जसं स्थळ आलं मला, बघ अजून विचार कर, त्या पोरग्याच्या डोक्याला थोडे केस कमी आहेत, बघ विचार कर, नंतर म्हणजे नवरा टकलाय. म्हणजे असे काहीतरी किस्से असायचे की तो माझ्या सतत बरोबर असायचा. आणि एक फक्त सांगायचं ताई की समजा आता तुमचा भाऊ समोर आहे, काय सांगाल त्याला तुम्ही? माझ्या भावाला मी एवढंच सांगेन, अरे बाबा तू 40 वर्ष मागं जा
आणि तुझी बोट धरून चालणारी तुझी बहीण बघ, ती सतत तुझ्यासोबत आहे, अशीच सोबत राहणार आहे. आदल्यामधल्या गोष्टी विसरून जा आणि एक मला मोठी हाक मार. 100% तुझी बहीण तुझ्यासाठी तुझ्यासोबत राहील. नक्कीच ताई. आणि तुम्ही आज इथे माहेरी आलेला आहात आणि माहेरी आल्यानंतर जसं तुमचा मोठा भाऊ जरी तुमच्याशी बोलत नसला तरी पण हा लहान भाऊ तुमची मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करेल. आणि त्यासाठी तुमच्या वतीने मी तुमच्या भावाशी बोलणार आणि सांगणार आहे की दादा, ताई जे काय आहे ते तुमच्याशी बोललेलंच आहे. आज सगळ्यांसमोर की तिची चूक, जी चूक तिला माहिती नाही की तिने काय केलेलं आहे, तरीसुद्धा ती तिची चूक मान्य करते आणि ती म्हणते की माफ कर, माझ्याकडनं काय झालं असेल तर, आणि तू पुन्हा ये आणि एक लहान बहिणीला आपल्या मिठी मार. तर माझं असं म्हणणं आहे की अजून काय पाहिजे ना. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला ह्या ताईंचं इतकं कौतुक वाटते ना की तिच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद आहे, जो उत्साह आहे, ती तिचं लाईफ खूप छान जगते. आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नाही आणि आयुष्य हे आपलंच जगायचं असतं. आपल्या जबाबदाऱ्या आपल्यालाच पार पडायच्या असतात. आपली कर्तव्य आपल्याच सांभाळायची असतात. आणि आज ती सगळी कर्तव्य, सगळ्या जबाबदारी ह्या ताई खूप छान सांभाळत आहेत. आणि ह्याचा आनंद खरं तर दादा तुला झाला पाहिजे आणि तुला उलट कौतुक वाटलं, अभिमान वाटला पाहिजे की आज माझी ताई आज तिचं घर, तिच्या मुलांना सांभाळते. त्याच्यामुळे ज्या काही चुका झाल्या असतील, जे काही गैरसमज असतील ते मनापासून दूर कर. एक पाऊल तू पुढे घे, ती 2 पावलं आले, तू 10 पावलं ये ना आणि एक फोन कर ना आणि ताईला सांग ना की मी येतोय. जे काय झालं असेल ते चूक भूल जे काय आपण ते सगळं गैरसमज दूर करूया आणि पुन्हा आपलं भावा बहिणीचं नातं पहिल्यासारखं घट्ट करूया. एक फोन आणि किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टी करायला. ताई मला खात्री आहे की दादा नक्कीच तुम्हाला फोन करतील आणि तुमचं हे भावा बहिणीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं घट्ट होईल. पण ताई तुम्ही माहेरी आलेला आहात तर तुम्हाला मी असंच पाठवणार नाही, तर एक माझी आठवण म्हणून आणि सन मराठीची आठवण म्हणून तुम्हाला मी तुळस देणार. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे, तुमच्या हस्ते आपण त्यांना तुळस देऊया. या ताई. ताई आज तुम्ही तुमच्या मनातलं व्यक्त झालात, बोललात, तुळस तुम्हाला मिळाली. कसं वाटतं तुम्हाला आज इथे येऊन, माहेरी येऊन? मला माहेरची खरोखरी शिदोरी भेटलेली आहे. ह्या तुळशीच्या वृंदावनातून मी माझ्या घरात अगदी कृष्णच न्याय लागलेली आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. 16 सख्यांचा मी हा साजरा करतोय तुमच्या या सगळ्या तायांबरोबर. आणि खरंच कोल्हापूर म्हटल्यानंतर कोल्हापूरकरांचा विषयच नाही आहे, विषयच भारी आहे. नादखुळा, नादखुळा, क्या बात आहे. आणि खरं तर असं वाटतं तुम्हाला सगळ्या तायांना, अगदी मनापासून सांगतो ना की असं वाटतं ना की जाऊ नये, अजून थोड्या वेळ थांबावं. पण आपल्याला आजच्या भागापुरता थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या सगळ्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. अरे भेटूया मग पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या आवडत्या आणि लोकप्रिय कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.